गजानन बाबा त्यांना तुम्ही आता त्यांचा जो मंदिर आहे तो मंदिर जर सोन्याचा केला तर काय शास्त्र आहे हो? सांगा ना, काय शास्त्र आहे? माझा दावा आहे की तुम्ही संतांना हयातीमध्ये ओळखलं नाही, संतांच्या पश्चात सुद्धा तुम्ही ओळखू शकत नाही. लक्षात ठेवा, ही आपली अडचण आहे. आपण त्यांना ओळखू शकत नाही. का ओळखू शकत नाही? आपण त्यांना समजतो काय? सांगा. समजतो तुमच्या माझ्यासारखं, बाकी काय नाही. एक 45 वर्षाचा मुलगा आहे, त्याची बायको मेली. मेल्यानंतर त्याची आमची कुठेतरी गाठ पडली. आपलं आमच्यासारख्या माणसाने आम्ही काय सांगणार आहे? म्हणलं गड्या, आता काय दुसरा विचार करू नकोस. 45 वर्ष पुष्कळ झाले आमच्या दृष्टीनं, समाजाच्या दृष्टीनं नाही. समाज त्याला काय शिकवतो? अजून काय तुझं वय झालं का? तुमची भाषा काय? ओट फेडलं तर दूध निघेल, आहे का नाही? अजून ओट फेडलं तर दूध निघेल. निघत असलं तर आम्हाला सुद्धा माहीत नाही. समाजाला सांगतो जो काय वय गेले त्याला प्रश्नच नाही, असं आहे. आणि मग आम्ही त्याला विचारलं की बुवा संप्रदायामध्ये असला प्रचार नसतो. तर तो मुलगा आम्हाला सहज काय म्हणतो की महाराज, तुकाराम महाराजांनी 2 लग्न नव्हती का केली? असं तो म्हणतो का नाही? तुकाराम 2 लग्न केली का नाही? माझी पहिली दुसरे काय बिघडते काय? आता तुकाराम महाराजांनी 2 लग्न केली होती असा जेव्हा तुम्ही पुरावा देता तेव्हा त्याचा काय अर्थ असतो? त्याचा अर्थ असतो की तुम्ही नकळत तुकोबारायांच्या मांडीला लावून बसण्याचा प्रयत्न करता का नाही? म्हणजे तुकाराम महाराजांनी 2 लग्न केली म्हणजे तुम्हाला तो अधिकार असेल, किंवा तुम्हाला 2 लग्न करण्यासाठी तुकोबारायांचं उदाहरण तुम्ही देत असाल तर तुकोबारे तुम्हाला कितपत कळले तेवढं सांगा. सांगा ना, कितपत कळले तुकोबारायला? परत ऐका. परत लोक म्हणतात महाराज तुकोबारांना नव्हती का 4-5 मुलं? आणि खरंच तुकोबारांची 4-5 मुलं होती. लक्षात ठेवा, तुकोबारांची मुलं 3 आहेत. एक थोरले विठ्ठल पंत, 2 नंबरचे महाजी पंत आणि 3 नंबरचे नारायण बाबा. आणि 2 मुली होत्या. एकीच नव्हतं काशीबाई, एकीच नव्हतं भागीरथी. अशी एकंदर 5 अपत्य तुकोबारांना होती. तुकोबारांना 5 अपत्य होती. तुकोबारांची 2 लग्न झाली होती. या सगळ्या गोष्टी कबूल करून सुद्धा तुकोबाराय आपल्यासारखे प्रापंचिक होते असं तुम्ही समजता का? असं आपण समजतो का नाही? असं केवढा मोठा दोष आहे. मग निळोबाराय सांगतात, तुका भासला मानवी वेशधारी. तुकोबाराय मानवी वेशधारी दिसले ना? तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी, स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा, तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा. जगद्गुरु तुकाराम महाराज. काय म्हटलं मी? निळोबाराय सांगतात, तुका भासला. अहो हे माणसासारखे दिसले हो, संत नवती जगा संत नवती जगा सारंगी, संत नवती जगा माणसाच्या सारंगी. समुद्र नदी हे पैदा पाषाण म्हणून या लिंगा, संत नभाती जगा माणसाच्या सारखे. संत नभाती जगा माणसाच्या सारखे. समुद्र नदी हे पैदा पाषाण म्हणून लिंगा, संत नवती जगा माणसाच्या सारखे. संत नवती जगा माणसाच्या तुकोबाराय सांगतात, समुद्र नदी नव्हे पैगा. समुद्राला नदी कधी म्हणू नये, पाषाण म्हणू नये लिंगा. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जी शाळुंक आहे त्या शाळुंक्याला पाषाण कधी म्हणायचं नसतं. संत नवती जगा माणसा त्यासारखे. होतं काय? 2 वस्तू एका ठिकाणी असू शकतात पण त्यांची किंमत भिन्न असते का नाही? दयाची अंगी निघे ताक लोणी. दयापासून ताक आणि लोणी दोन्ही होत असताना पण दोन्हीची किंमत एक नसते. लक्षात ठेवायची. लोण्याची किंमत जास्त आहे. सध्या माझ्या अंदाजानं लोणी
300 ते 400 रुपये किलो आहे लोणी आत्ता. आणि ताक कसं आहे? ताक काय नाही, 15 रुपये लिटर असू शकेल, प्रश्नच नाही. आपल्या भारताची गंमत अशी आहे की आपल्या भारतात ताकाची किंमत कमी आहे, पाण्याची जास्त किंमत आहे. अजून सांगतो, दुधाची कमी आहे, पाण्याची किंमत जास्त आहे. लक्षात. जर्सी गाईच्या दुधाला जी किंमत नाही ती बिसलेरी पाण्याला किंमत आहे 20 रुपये लिटर. काय शास्त्र आहे? असू द्या, बऱ्याचशा जादू आपल्या देशामध्ये होऊ शकतात. गंमत